पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्नाने, देवाची पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या। युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण। परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे। युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण। देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद। युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतायत, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्नाने, देवाची पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या। या अभंगात तुकोबाराय म्हणतायत की परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभांचे। परमार्थ महाधन, परमार्थ हे सर्वात मोठं धन आहे। का तर परमार्थाने देवाचे चरण जोडले जातात, तुम्हाला देवाची प्राप्ती होते। मग हा परमार्थ म्हणजे काय? तर परमार्थ म्हणजे परम म्हणजे सर्वात मोठा, अर्थ म्हणजे अर्थ। ज्याला सर्वात मोठा अर्थ आहे तो परमार्थ। अर्थात परमार्थ म्हणजे नित्य अशा भगवंताच्या प्राप्तीसाठी अखंड केलेली साधना म्हणजेच परमार्थ होय। नित्य अशा भगवंताच्या प्राप्तीसाठी अखंड केलेली साधना म्हणजेच परमार्थ होय। आणि हा परमार्थ महाधन आहे, सर्वात मोठं धन आहे। का तर या परमार्थानं देवाचे चरण जोडले जातात, देवाची प्राप्ती होते। मग हाच आपला परमार्थ जतन व्हावा, कडीला जावा असं वाटत असेल तर तुकोबाराय आपला परमार्थ कडीला जाण्यासाठी काही उपाय सांगतात। आणि ते उपाय तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत आणि महाराज लिहित आहेत, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्नाने, देवाची पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या। काळ सारावा चिंतने, या अभंगामध्ये तुकोबारायांनी तुमचा परमार्थ सफल व्हावा, जतन व्हावा यासाठी एकूण 10 उपाय सांगितले आहेत। पैकी 5 उपाय अभंगाच्या पहिल्या चरणात आलेत आणि 5 उपाय अभंगाच्या
दुसऱ्या चरणात आले. अभंगाच्या पहिल्या चरणात आलेले 5 उपाय. नंबर 1, काळ सारावा चिंतने. नंबर 2, गंगा स्नान. नंबर 3, हाच काळ एकांतवासात चिंतनानं सारावा. नंबर 4, देवाची पूजा. आणि नंबर 5, तुळशीच्या प्रदक्षिणा अर्थात तुळशीची सेवा. एकूणाशी ही 5 उपाय अभंगाच्या पहिल्या चरणात आली आहेत. आणि अभंगाची सुरुवातच तुकोबारायांनी काळ या शब्दापासून केली आहे. काळ सारावा चिंतने हा पहिला उपाय आहे. आणि अभंगाची सुरुवात काळ या शब्दापासून केली आहे. काळ म्हणजे वेळ. वेळ अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की समय जाना भलते नाना भलते ते. समय जाना अर्थात वेळेची कदर करायला शिका. वेळ अतिशय बलवान आहे. निघून गेला की गेला, तो पुन्हा परत येत नाही. गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. तुम्हाला काही मिळेल, पण तुमची गेलेली वेळ ही तुम्हाला परत मिळणार नाही. आणि म्हणून एक हिंदी सिनेमातलं गाणं आहे, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, बीते हुए दिन वो मेरे प्यारे प्यारे दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. तो कवी, तो गायक म्हणतो की कुणी माझे गेलेले दिवस मला परत आणून देईल का? कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. अशक्य आहे. काही आणता येईल, काही मिळवता येईल, पण गेलेली वेळ मिळवता येत नाही. समय मोठा बलवान आहे, गेला की गेला. आणि म्हणून सिनेमाकडं सातत्यानं वाईट नजरेने पाहू नका. सिनेमातूनही बरंचसं घेण्यासारखं असतं. सगळंच नाही, पण बरंचसं घेण्यासारखं असतं. एका हिंदी सिनेमाचं नाव आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा. जिंदगी ना मिलेगी दोबारा. अतिशय कॅची नाव आहे. हा शब्द काय सुचवतो? जिंदगी ना मिलेगी दोबारा. हा शब्द सुचवतो की तुम्ही मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. तुम्हाला पुन्हा लवकर मनुष्यजन्म मिळणार नाही. आणि संत हेच सांगतात, शतवर्षाची गणना, मनुष्यदेह दुर्लभ जाना, जिंदगी ना मिलेगी दोबारा. हा शब्द सुचवतो की तुम्ही तुमच्या मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. आणि मुखामध्ये भगवंताचं नाम धारण करून जो मृत्यूचं नित्य स्मरण ठेवतो त्याला देवाची प्राप्ती लवकर होते. कारण मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुम्हाला वैराग्याची प्राप्ती होते आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आणि म्हणून सिनेमाची गाणे, टायटल्स यांनाही दुर्लक्षित करू नका. यातून बरंचसं घेण्यासारखं असतं. कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. कोण लौटू शकतं? कोण वापस आणू शकतं आपली गेलेली वेळ? कुणीच नाही. गेलेले दिवस कुणीच परत आणू शकत नाही. गेले गेले. भूतकाळ आपला नाही, कारण तो गेला. भविष्यकाळ आपल्या जीवनात येईल का नाही सांगता येत नाही. आहे तो फक्त वर्तमान काळ आपला आहे. आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निसटून चाललाय. मुठीत धरलेल्या गव्हासारखा नाही, पाण्यासारखा. मुठीत गहू धरले टिकून राहतील, पण मुठीत पाणी धरले किती वेळ टिकेल? हातात धरू धरूच तर पाणी निसटून जातं. म्हणून भूतकाळ गेला, तो आपला नाही, परत येणार नाही. भविष्यकाळ आपल्या जीवनात येईल का नाही याचा
भरोसा नाही, आयुष्य किती सांगता येत नाही. आहे तो वर्तमान काळ आपला आहे आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्यासारखा निष्ठून चालला आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करा. वेळ निष्ठून चालला, गेला तो गेला, गेलेला परत येत नाही. आणि म्हणून कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, तर ते गेलेले दिन पुन्हा परत आणता येत नाहीत. काळ गेला तो गेलाच. कसं मनुष्य जीवन आहे बघा. नेले रात्री नेते अर्धे. तुमचं अर्ध आयुष्य रात्र खाते, अर्ध आयुष्य झोपेत जातं. उरलेलं अर्ध आयुष्य बालपण, म्हातारपण, बिमाऱ्या आणि संसार आणि इतर भोग यामध्ये जातं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्याधे. नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्याधे. तुमचं अर्ध आयुष्य रात्रीने खाल्लंय, उरलेलं अर्ध बाळपणाने, म्हातारपणाने, रोगाने, तरुणपणात कामाने, नाना प्रकारच्या भोगाने खाल्लंय. इथं भजनाला काय उरलंय? आणि म्हणून कबीर महाराज एका अभंगातून आम्हाला आठवण करून देत आहेत. कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम. बाचपन खेल गवाया, बाचपन खेल गवाया. लहानपण खेळण्यात गेलं, बाचपन खेल गवाया. जवानी में काम भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम. लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण संसारात स्त्री भोगात गेलं. जवानी में काम, बाचपन खेल गवाया. जवानी में काम भजो रे भाई, कब समरोगे राम. लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण स्त्री भोगात गेलं. आता आलं म्हातारपण. बुढ़ापे में थर थर कांपे, बुढ़ापे में थर थर कांपे. लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण स्त्री भोगात गेलं. पुढं म्हातारपण आलं. म्हातारपणी अंगाला थर कापरं सुटलं, बसली जागा उठता येईना, अंग लटलट करू लागले, जीभ तोंडात फसू लागली. कसा राम म्हणता येईल? बुढ़ापे में थर थर कांपे, बुढ़ापे में थर थर कांपे. निकल गया अवसान भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम. अरे बाबा, रामनाम कधी घेशील? लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण स्त्री भोगात गेलं. म्हातारपणी बसली जागा उठवणं, अंगाला थरकापरं सुटलं, जीभ तोंडात फसू लागली. कधी रामनाम घेणार? नेले रात्रीने ते अर्धे, बाळपण जरा व्याधे. अर्ध आयुष्य झोपीत जातं, उरलेलं अर्ध लहानपणात, म्हातारपणात, बिमाऱ्यात, संसारात, स्त्री भोगात जातं. इथं भजनाशी काय उरले? आणि म्हणून वेळेची कदर करायला शिका. जो वेळेची कदर करतो, वेळ त्याची कदर करते, त्याला सर्व काही मिळून देते. पण जो वेळेची कदर करत नाही, त्याच्या पदरात काहीच पडत नाही. बरेचसे लोक म्हणतात, देवदेव का लहानपणी करायचा असतो का? मजा हजा करू, हे काय तुझं देवदेव करायचं वय आहे का? म्हातारपणी देवदेव करू, म्हातारपणी परमार्थ करू. नाथ महाराज म्हणाले, म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धरू. म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धरू.
अरे तू म्हणतो म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञाधारक आहे का? तू म्हातारा होशील कशावरून? तरुणपणात मरायचा नाही कशावरून? आणि म्हणून म्हातारपणी परमार्थ करू हे म्हणणं चुकतंय. कारण काळ कोणाचा आज्ञाधारक नाही, तो तुम्हाला कोणत्याही समय घेऊन जातो. आणि म्हणून म्हातारपणाची वाट पाहू नका. प्रल्हादासारखं बाळवयातच परमार्थाला लागा. 16 वर्षाच्या ज्ञानेशाने ज्ञानेश्वरी लिहिली, 16चा आकडा फिरवला, 61 वय झालं तरी आम्ही ज्ञानेश्वरीकडे डोंकूनही पाहत नाहीत. ही खेदाची बाब आहे. या विश्वातील सर्वात मोठी श्रीमंत वस्तू काय असेल तर ती आहे ज्ञानेश्वरी आणि गाथा. जगात दोनच गोष्टी सर्वात श्रीमंत आहेत, एक ज्ञानेश्वरी आणि दुसरी गाथा. आणि ही श्रीमंती, ज्ञानेश्वरीची आणि गाथेची श्रीमंती महाराष्ट्राला लाभली आहे. महाराष्ट्र सर्वात भाग्यवान आहे. या संधीचं सोनं करा. आणि म्हणून म्हातारपणी परमार्थाला लागू असं म्हणू नका, बालवयातच परमार्थाला लागा. कारण गेलेली वेळ पुन्हा येत नसते. कारण अंगाला म्हातारपण येणं म्हणजे ही मृत्यूची सूचना असते. अंगी वर्धापतेची संज्ञा ये मरणाची, कसा या तारुण्याची भुली न फिटे. ज्ञानोबा आहे. अंगाला म्हातारपण येणं म्हणजे मरणाची पूर्वसूचना असते. ही मरणाची घंटी असते. तुम्ही सावध व्हावं. पण म्हातारा जर्जर झाले तरी त्याला मरणाची आठवण येत नाही, खेदाची बाब आहे. अंगाला म्हातारपण येणं ही मरणाची सूचना आहे. तुम्ही सावध व्हावं, देवदेवाला लागावं, पण नाही लागत तो. अजूनही म्हणतात मी तरणा ताट आहे, मी टनाटन वड्या मारतो. म्हणून वार्धक्याच्या अंगे वार्धक्या जो नागवे, वार्धक्याचे अंगे जो वार्धक्या ना नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. म्हातारपण येण्याच्या आधीच जो देवदेव करून घेतो, परमार्थ करून घेतो, तो शहाणा असतो. आणि म्हणून म्हातारपणाची वाट पाहू नका. तुम्ही म्हातारे होताले कशावरून? आणि बालपण आणि तरुणपण भोगत असताना जी वेळ निघून जाते, ती गेलेली वेळ पुन्हा वापस येत नाही. ती वेळ पुन्हा वापस येत नाही. वेळ गेली. आणि म्हणून मी म्हणलो की कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. तो कुणीच लौटू शकत नाही. गेलेले दिन गेले, पुन्हा येऊ शकत नाही. काही येईल जीवनात, पण गेलेली वेळ येत नाही. आणि म्हणून तुकोबारायचा इशारा आहे की समय जाना भलते नाना भलते ते. वेळेची कदर करायला शिका. वेळ गेली पुन्हा येत नाही. आणि म्हणूनच तुकोबाराय आम्हाला शहाणं करतायत आणि म्हणतायत की तुमची वेळ चालली आहे, तुमचा काळ चालला आहे, तो काळ व्यर्थ जाऊ देऊ नका. तर काय करा? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाची पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने. आपली वेळ, आपला काळ हा चिंतनानं सारावा. अनेक लोकांना प्रश्न पडतो की वेळ कशी घालावी, काय करावं, वेळच जात नाही. काय करावं, वेळच जात नाही. टाईमपासच होत नाही. अनेक लोकांच्या तक्रारी तशा. मग टाईमपास होत नाही म्हणून काय करतं, पिक्चरला जा. टाईमपास होत नाही म्हणून कुठं जाऊन गप्पा मारत बस. टाईमपास होत नाही म्हणून कुठं परदेश दौऱ्यावर जा. 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करतात लोक आणि टाईमपास करण्यासाठी परदेश दौरा करून येतात. अरे तुमचं मन एकदा रामनामात जर रंगलं, तुमचं मन खरोखर एकदा जर रामनामात रंगलं, तर परदेशात जाऊन, हिमालयात जाऊन जो निसर्ग पाहतात, तो निसर्ग आमच्या कपिलधारला आहे. आमच्या कपिलधारला काय कमी आहे? सुंदर धबधबा आहे, सुंदर निसर्ग आहे. मन रामनामात रंगावं. जिथं बसाल तिथंच हिमालय, जिथं बसाल तिथंच परदेश. तुम्ही रामनामात रमत नाहीत म्हणून तुम्हाला परदेशात जाऊन रमावं वाटतं. हा टाईमपास आहे. हा वेळ जात नाही. हा असा वेळ घालवायचा. सिनेमाला जातात, गप्पा मारतात. 50 माणसं, ज्ञानोबा बोलले, 50 अक्षरी करीशी बरोबरी शेकी तुझे तोंड तुझं वैरी रे. चव्हाट्यावर जर माणसं बसले 10-5 तर नाना प्रकारच्या इकड तिकडच्या सटरफटर गप्पा करतील, पण एकदा त्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. ज्ञानोबा म्हणले, सावधान सावधान, जग तुझं वैरी नाही आहे. तुझं वैरी कोण आहे? तुझी जीभ आहे म्हणले. का?
50 शब्द बोलतो पण एकदाही तुझ्या तोंडात राम येत नाही, देवाचं नाव येत नाही. तू तुझा वैरी आहे, तुझं तोंड तुझं वैरी आहे. जग नाही. 50 अक्षरी करीशी भरोवरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी रया. आणि म्हणून वेळेची कदर करा. वेळ वाया दौडू नका, टाईमपास करू नका. हो, रस्त्यावर ते चुरमुरे खारेमुरे विकत असतात, ते पोरं म्हणतात टाईमपास खारेमुरे, टाईमपास खारेमुरे. अरे खारेमुऱ्यात टाईमपास करू नका रे बाबा नो. टाईम, समय, वेळ ही अतिशय मूल्यवान आहे. गेली की गेली, ती खाऱ्यामुऱ्यात घालायची नाही आहे. इकडे तिकडे फिरण्यात, सटाक्या मारण्यात, सिनेमा पाहण्यात, याचा अर्थ करू नका, पाहू नका, जाऊ नका विदेशात असे मला म्हणायचं नाही. पण फक्त त्यातच खर्च करू नका, मला एवढं सांगायचं. करा, पण फक्त त्यासाठीच वेळ दौडू नका, एवढं सावध व्हा. लोक वेळ घालवण्यासाठी अनेक बहाणे करतात, अनेक बहाणे. नाटकं काय पाहतील, सिनेमे काय पाहतील, वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. गप्पा छप्पा मारतील, याच्या घरी जातील, त्याच्या घरी जातील. टाईमपासच होत नाही राव, टाईमपासच होत नाही राव, काय करावं. वेळच जात नाही राव, काय करावं. रिकामं मन हे राक्षसाचं घर असते, म्हणून तुमचा टाईम जात नाही. त्या मनाला गुंतवा ना कुठंतरी. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स हाऊस. रिकामं मन हे राक्षसाचं घर आहे, आणि म्हणून वेळ जात नाही, म्हणून काळ जात नाही. मग या मनाला गुंतवा ना कुठं. तर कुठं गुंतवा? रामनामात गुंतवा. रामनामात गुंतवा, तुमचा वेळ जाईल, तुमचा काळ जाईल, आणि हा काळ सत्कारणी लागेल. दूध चुलीत पडलं, वाया गेलं. दूध पोटात गेलं, सत्कारणी लागलं. वेळ रामनामात गेला, सत्कारणी लागला. वेळ सत्कारणी लावा. वेळ कसा जात नाही, आपोआप जाईल. या मनाला गुंतवा. कुठं गुंतवा? रामनामात गुंतवा. आणि म्हणून तुकोबारायाचा हट्ट आहे की काळ सारावा चिंतने. काळ कसा सारावा? मोकार नाही सारावा, विषय भोगात नाही सारावा, मजाहजा करण्यात नाही सारावा. त्यात नुकसान आहे, तोटा आहे, बरबादी आहे. मग काळ कसा सारावा? तर काळ सारावा चिंतने. तुम्ही तुमचा काळ चिंतनानं सारवा, चिंतनात घालवा. हे चिंतन म्हणजे काय? तर चिंतन म्हणजे ध्यान, आणि ध्यान म्हणजे चित्ताची एकाग्रता. लक्ष देऊन ऐका. चिंतन म्हणजे ध्यान, आणि ध्यान म्हणजे चित्ताची एकाग्रता. पर्यायानं चिंतन म्हणजे एकाग्र चित्तानं घेतलेलं रामनाम म्हणजे चिंतन. एकाग्र चित्तानं घेतलेलं रामनाम म्हणजे चिंतन. चिंतन म्हणजे ध्यान, ध्यान म्हणजे चित्ताची एकाग्रता. अर्थात चिंतन म्हणजे चित्त एकाग्र करून घेतलेलं रामनाम हे चिंतन असतं. मुखामध्ये रामनाम असावं आणि चित्तामध्ये रामाची मूर्ती असावी. या दोन्ही गोष्टी एकदाच घडाव्यात, याला म्हणतात चिंतन. मुखामध्ये रामनाम असावं आणि चित्तामध्ये रामाची मूर्ती उभी राहावी. या दोन्ही गोष्टी एकदाच कराव्यात, याला म्हणतात चिंतन. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. मुखामध्ये रामनाम आणि चित्तामध्ये रामाची मूर्ती, या दोन्ही गोष्टी एकदाच घडाव्यात, याला चिंतन म्हणतात. आणि मग काय होतं? नाम घेता उठाउठी, पुढे उभा जगजेठी. तुकोबाराय. अर्थात चित्ताची एकाग्रता साधून अति आवडीनं घेतलेलं रामनाम हे चिंतन असते. तुकोबाराय आणखीन एका अभंगातून बोलले की ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. फरक एवढा, या अभंगात म्हणतात की काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. साधकाला या अभंगातून सांगतात की तू एकांतवासात जाऊन रामनामाचं चिंतन कर. आणि ठाईच बैसोनी करा एकचित्त, या अभंगात सांगतायत की साधका तू जिथं आहे तिथं बस.
आणि तुझं चित्त एकाग्र कर, एकचित्त कर आणि रामनाम घे. उपदेश सारखाच आहे, पण एक ठिकाणी सांगितलं जिथं आहेस तिथंच रामनाम घे एकाग्र चित्ताने. एका अभंगात सांगतायत की एकांतवासात जाऊन चित्त एकाग्र कर आणि रामनाम घे. दोन्ही ठिकाणी चिंतनच सांगितलंय, फक्त जागा वेगळी. ठाईच बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. जिथं आहे तिथं. आणि काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. इथं मात्र एकांतवासात जा असं सांगितलंय. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक हा उदास असावा, अंतर्बाह्य उपाधी नसावी, अर्थात साधक हा विरक्त असावा. साधक हा विरक्तच असावा. ज्याच्या जीवनात विरक्ती नाही तो साधकच नाही आहे, तो विषयी पामरच आहे. तुम्ही किती देवदेव करा आणि किती परमार्थ करा, वैराग्य जीवनात आलं नाही तो पण तुम्ही साधकच नाही आहेत. तुम्ही म्हणून घेता सध्या स्वतःला साधक, पण तुम्ही साधक नाहीत, विषयी पामरच. तुकोबारांनी साधकाची व्याख्या सांगितली की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. उदास असावं म्हणजे विरक्त असावं. या देहावरी उदासू ऐशी अपरी, उखिता जैसा बिडारी बैसला असे. ज्ञानोबा आहे. देहावर उदास असावं म्हणजे देहाचा विसर पडावा. उदास या शब्दाचा अर्थ विसर पडणे. मग तो देहाचा असो की संसाराचा असो, संसाराचा विसर पडणे म्हणजे उदास होणे. यालाच वैराग्य म्हणतात. आणि म्हणून विरक्ती धारण करून जो एकांतामध्ये चित्त एकाग्र करून भगवंताचं अति आवडीने नाम घेतो ते चिंतन असते. आणि म्हणून तुकोबाराय आम्हाला आदेश देत आहेत, उपदेश करतायत की काळ सारावा चिंतने. काळ जर चिंतनानं सारवला तर हाच खरा परमार्थ असतो. एकाग्र चित्त करून अति आवडीने रामनाम घेतलं हे चिंतने, आणि असं चिंतन करणं हा खरा परमार्थ असतो. या परमार्थानं तुम्हाला नित्य अशा भगवंताच्या चरणाची प्राप्ती होते. हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. भगवंताची प्राप्ती हवी आहे ना, मग परमार्थ करा. आणि परमार्थ करणं म्हणजे काळ सारावा चिंतने. परमार्थाचं प्रमुख अंग, परमार्थाला पोषक असलेलं पहिलं अंग, की ज्या परमार्थानं देव भेटतो त्या परमार्थाला पोषक असलेला पहिला उपाय काळ सारावा चिंतने. आणि याला पुष्टी देताना दुसरा उपाय सांगतायत तुकोबाराय की एकांतवासी गंगा स्नाने. सकाळी उठावं, गंगेचं स्नान करावं आणि एकांतवासात जावं चिंतनासाठी. आता गंगा स्नान म्हणजे गंगा तर उत्तर प्रदेशात आहे, ती आपल्याकडे कुठे आहे. पण ढोबळमानानं आपण प्रत्येक गावातल्या नदीला गंगाच म्हणतो. प्रत्येक नदी ही गंगाच आहे. गंगा म्हणजे ती उत्तर प्रदेशातलीच असावी असं काही नाही, की किंवा दक्षिण गंगा गोदावरी असावी हे बी नाही. तुमच्या गावी असलेली प्रत्येक नदी ही गंगा आहे. आणि म्हणून गंगा स्नान आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. आता भीमा म्हणजेच पुढं पुढं पंढरपुरात चंद्रभागा आहे. भीमेला गंगा म्हटलंय, चंद्रभागेला गंगा म्हटलंय, मग या गंगा आहेत का? तात्पर्य तुमच्या गावात जी नदी आहे तिला गंगा म्हणतात. आपल्या गावच्या नदीवर जाता जुना काळ होता. लोक जुन्या काळी पहाटे उठायचे, दंडबटका मारायचे, नदीला आंघोळ करायचे आणि आपल्या आपल्या व्यवसायाला जायचे. मग तुमचा व्यवसाय काय? साधक आहे तर देवाची प्राप्ती ना. विरक्ती धारण केली, साधक बनलेत, देवाची प्राप्ती हा तुमचा व्यवसाय झाला. आता मग सकाळी लवकर उठून दंडबैठका मारा, व्यायाम करा, गंगेला अर्थात आपल्या गावच्या नदीला स्नान करा, नसेल नदीला पाणी घरात स्नान करा आणि एकांतवासात जा. आणि एकांतवासात जाऊन भगवंताचं अति आवडीने नामचिंतन करा एकाग्र चित्तानं. भक्तीमध्ये, साधनेमध्ये, चिंतनामध्ये एकांतवासाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलतायत एकांतवासाची महती सांगताना, बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती, मनुष्याकार्य मूर्ती ज्ञानाची तो. तो साक्षात ज्ञानाची मूर्ती म्हणले की ज्याला एकांत प्रियता आहे. आपल्याकडं
उलटी खोपडी. जो मनुष्य एकांतात जातो, एकांतात बसतो, त्याला लोक नाव ठेवतात एकलखोर आहे. ते कधी माणसात मिसळतं का? ते कधी सुपारीचं खांड खातं का? त्याला हाय का माणसात मिसळणं माहीत? त्याची टिंगल करतात. अरे बाबा, तो साधक आहे. तो विरक्त आहे म्हणून एकांतात जातोय. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची. तो साक्षात ज्ञानाची मूर्ती आहे. एकांत ज्याला प्रिय येतो. आणि ज्याला लोकांत प्रिय आहे, लोकात मिसळावं वाटतं, गप्पा मारा वाटतात, कुच्च्या टवाळी करा वाटती, तो मूर्ख आहे म्हणले, तो अज्ञानी आहे. ज्याला लोकात बसा वाटतं, गप्पा मारा वाटतात, तो अज्ञानी आहे, तो मूर्ख आहे. तो आपला वेळ व्यर्थ दवडायला आहे. आणि मग जो माणसात मिसळत नाही, कुणात बसत नाही, उठत नाही, आपण भलं आणि आपला देवदेव भला, तो शहाणा आहे, तो ज्ञानी आहे. आणि म्हणून जीवनात एकांत प्रियता यावी. एकांत प्रियतेने उत्तम साधना घडते, उत्तम चिंतन घडतं, देवाची प्राप्ती लवकर होते. आणि म्हणून एकांत प्रियता जीवनात आणा. तुम्ही जंगलातच जावं असं काही नाही. तुम्ही शेतकरी आहात, कोणी असा नोकरदार असा, डोंगराचं कपाट, गुहा, एखादा जलाशय, सरोवर, किंवा नदीचा किनारा, अशा एकांत ठिकाणी जाऊन चित्त एकाग्र करून रामकृष्ण हरी नामाचा जाप करा. हे चिंतन असतंय. याने साधना उत्कृष्ट घडते. तुम्ही देवाशी लवकर जोडल्या जाता आणि तुम्ही देवच बनता. म्हणून काळ हा चिंतनानं सारवा. आणि ते करताना तुम्ही गंगा स्नान करून एकांतवासात जाऊन चिंतन करा. साधना उत्कृष्ट घडेल. कारण असा नियम आहे, नाथ महाराज भागवतात म्हणतात की चिंतने चिंतने तदरूपता. चिंतने चिंतने तदरूपता. तुम्ही ज्याचं चिंतन करता त्याचा आकार तुमच्या चित्ताला येत असतो. तुम्ही ज्याचं चिंतन कराल त्याचा आकार तुमच्या चित्ताला येतो. याला म्हणतात चिंतने चिंतने तदरूपता. नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक भिंगरुटीचा दृष्टांत दिलाय. सर्वांच्या परिचयाचा दृष्टांत आहे हा. भिंगरुटी नावाचा किडा असतो, त्याला आपण ग्रामीण भाषेत कुंभारीन म्हणतो. जुन्या काळी माळवदाचे घर होते. शहरात दिसत नाही हा प्रकार, पण जुन्या काळी वाडे असायचे माळवदाचे, आणि त्या खांडाला कुंभारीन एक मातीचं घर करायची. तिला भिंगरुटी म्हणतात. ही कुंभारीन मातीचं घर करायची आणि गवतावरून एक आळी पकडून आणायची आणि त्या मातीच्या घरात डांबून ठेवायची. आता ह्या कुंभारीने ती आळी खाऊन टाकावी, पण ती कुंभारीन त्या आळीला खातही नव्हती, मारितही नव्हती आणि जाऊही देत नव्हती. मग कुंभारीन उडून गेली बाहेर की आळीला सारखं ध्यान, एकच ध्यान, एकच ध्यास. कुंभारीन येईल मला मारील, कुंभारीन येईल मला खाऊन टाकील. एकच ध्यान, एकच ध्यास. कुंभारीन मला मारील, कुंभारीन मला खाऊन टाकील. सतत तिने एकच चिंतन करावं. कुंभारीन मला खाईल, कुंभारीन मला मारील. असं खूप दिवस या कुंभारणीचं चिंतन घडल्यामुळं ते आळीला स्वतःला पंख फुटतात, ती कुंभारीन बनते आणि उडून जाते. याला म्हणतात चिंतने चिंतने तदरूपता. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. आळीनं कुंभारणीचं चिंतन केलं, कुंभारणीचं ध्यान केलं, आळीला पंख फुटले, ती कुंभारीन बनली आणि उडून गेली. तुम्ही रामनामाचं एकाग्र चित्तानं अतिआवडीनं चिंतन केलं, तुमच्या चित्ताला रामाचा आकार येतो आणि तुमचं चित्त राम बनतं. अर्थात तुम्ही स्वतः राम बनता आणि राम बनणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून गंगास्नान करून एकांतवासात एकाग्र चित्तानं रामनामाचं स्मरण करायचंय. का? तर तुम्ही रामनामाचं नित्य चिंतन केलं तर तुमच्या चित्ताला रामाचा आकार येतो, तुमचं चित्त राम बनतं, नवे नवे तुम्ही स्वतःच राम बनता आणि मुक्त होता. हा भगवत प्राप्तीचा
सुलभ सोपा उपाय आहे. आणि म्हणून तुकोबारायाचा हट्ट आहे की काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. भगवंताचं नामचिंतन फार बलवान आहे बघा. भगवंताचं नामचिंतन देवाची प्राप्ती तर करून देतच, पण त्यासोबत जो नित्य भगवंताचं नाम घेतो त्याचा उत्साह वाढतो, त्याचं बळ वाढतं, त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याची कार्यशक्ती वाढते. ही भगवंताच्या नामचिंतनाची ताकद आहे. ज्ञानोबराय बोलले, अखंडित प्रसन्नता अतिजित चित्ता तिथं रिगणे नाही समजता संसार दुःख. भगवंताच्या नामचिंतनानं तुमचं चित्त अखंडित प्रसन्न राहतं आणि तिथं दुःखाचा प्रवेश होत नाही. आणि म्हणून बघा, जे नामचिंतन करतात भगवंताचं, हे वारकरी वगैरे वगैरे टनाटन उड्या मारतात, दिंडीत पायी जातात, गारव्यात बिरव्यात पावसात झोडपतात, सर्दी पडसं येतं, घोरमडा येतं, त्यांना काही होत नाही, दगडासारखे निबर असतात. का? बळ वाढतं, उत्साह वाढतो, कार्यशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो. कशाने? भगवंताच्या नामचिंतनाने. आणि जे भगवंताचं नामचिंतन करत नाहीत, हे 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 माझं हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे, मला मुंग्या येतात, मला घेडे येतात, मला गोळे येतात. अरे काय मुंग्या आणि काय घेड्या? तू देवापासून दूर आहे, देवाचं नाव घेत नाही म्हणून बिमार आहेस. तू देवाचं नाव घे, तुझं चित्त प्रसन्न राहील. जिथं प्रसन्नता आहे तिथं दुःखही नाही, रोगही नाहीत. अखंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता तिथं रिगणे नाही समजता संसार दुःख. जयाचे जठरू वाहे अमृताचा निर्झरू, क्षुधा त्रशा अडदरू कैचा तेत. आणि ज्याच्या पोटात अमृताचा झरा वाहतो त्याला तहान भूक कशी सतावेल? तसं ज्याच्या मुखात नित्य हरिनाम आहे त्याला संसाराचं दुःख कसं सतावेल? तो अप्रसन्न कसा राहील? भगवंताचं नामचिंतन करतो तो सातत्यानं प्रसन्न असतो, उल्हासित असतो, टनाटन उड्या मारतो. म्हातारा असला तरी उड्या मारतो. का? मुखात भगवंताचं नाम आहे. म्हणून भगवंताच्या नामचिंतनाने तुम्ही प्रफुल्लित राहता, प्रसन्न राहता, उल्हासित राहता, कार्यशक्ती वाढते, बळ वाढतं, उत्साह वाढतो, आत्मविश्वास वाढतो. आणि याशिवाय सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला देवाची प्राप्तीही होते. देवाची प्राप्ती होते. आणि म्हणून भगवंताचं नामचिंतन करा. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की चिंतन म्हणजे ध्यान, आणि ध्यान म्हणजे चित्ताची एकाग्रता. आणि म्हणून चिंतन म्हणजे एकाग्र चित्तानं अति आवडीनं घेतलेलं भगवंताचं नामस्मरण हे चिंतन असते. एकाग्र चित्तानं भगवंताचं केलेलं नामस्मरण हे चिंतन असतंय. आणि अशा चिंतनानं आपला काळसारा हे परमार्थाचं प्रमुख अंग आहे की ज्या परमार्थानं तुम्हाला देव भेटतो. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तुकोबाराय. आणि मग हे चिंतन करताना गंगा स्नान करा, एकांतवासात जा, साधना चांगली घडते, देवाची प्राप्ती लवकर होईल, देवाची अटॅचमेंट लवकर होईल. एकांतप्रियता कशी महत्त्वाची बघा. एखादा साधू जर 10 लग्नाला गेला, भपकेबाज लग्न आहेत, डिंग डॉंग, सगळे डॉल्बीच डिंग डॉंग लग्न आहेत, 10 लग्नाला, साधू जर 10 लग्नाला गेला तर साधू असाधू बनतो तिथलं विकारी वातावरण पाहून. पण एखादा असाधू जर 10 अंत्ययात्रेला गेला तर असाधू साधू बनतो 10 अंत्ययात्रा अटेंड करून. का? त्याला वैराग्य होतं. आणि म्हणून एकांत प्रियता फार महत्त्वाची आहे. साधना जर कडीला जावं असं वाटत असेल तर हमेशा आयसोलेट करा स्वतःला, समाजापासून आयसोलेट करा. तुमचा कामधंदा समाजात जाऊन काय करायचं करा, पण पटकन स्वतःला आयसोलेट करा, वेगळं करा, एकांतात राहा, एकांतप्रिय व्हा आणि एकांतात भगवंताचं अतिआवडीनं नामचिंतन करा. तुमचा परमार्थ सफल होईल, देव लवकर भेटेल. आणि मग सकाळी उठा, आजही म्हातारपणी 50 बैठका मारा, काही होत नाही. खनाखन घाम काढा अंगातून, गंगेचं स्नान करा, घरात गार पाण्याने स्नान करा, गरम पाणी वापरूच नका. जोर काढल्या गरम पाण्याची गरजच नाही, अंग गरम होतं. गार पाण्याने आंघोळ करा गंगाळाच्या पाण्याने, एकांतात जाऊन भगवंताचं नामचिंतन करा. आणि मग तुकोबाराय बोलतायत, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. पुढं म्हणतात देवाची पूजने. हा चौथा उपाय परमार्थ सिद्धीला जाण्याचा, देवाची पूजने. देवाची पूजा फार महत्त्वाची आहे.
आता पूजा अनेक प्रकारची आहे. पूजेने चित्ताला प्रसन्नता लाभते. बरोबर आहे म्हणतात. पूजोनी देव पाहिजे पिरोनी शेता जायचे, का तोषोनी प्रसादू घ्यायचे अतिथीचा. ज्ञानोबा आहे. पूजोनी देव पाहिजे पिरोनी शेता जायचे, का तोषोनी प्रसादू घ्यायचे अतिथीचा. एखादा पाहुणा घरी आलाय आणि त्याचा पाहुणचार केलाय, त्याला खाऊ पिऊ घातलंय, त्याचं आदरातिथ्य केलंय, आणि मग वाटं लावताना त्याच्या तोंडावर जो आनंद असतो तो पाहून आपलाही आनंद द्विगुणित होतो. तो त्याच्या आदरातिथ्य केल्यामुळे तो प्रसन्न अंतकरणानं प्रसन्न चेहऱ्याने जातो. त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून आपल्याला त्याच्यापेक्षा हजारो पटीने जास्त आनंद होतो. शेतात पेरलंय आणि 8 दिवसांनी तुम्ही शेतात चक्कर मारायला गेले आणि ते धान्य उगून आले, हजारो पटीने आपल्याला आनंद होतो. पेरोनी शेतात जायचे. तसं देवाची पूजा केली, चित्त अतिशय प्रफुल्ल आणि उल्हासित होतं, आनंदमय होतं. आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या तुम्ही देवाची पूजा केली तर तुम्ही प्रफुल्लित असता, प्रसन्न असता, आनंदी असता. आणि म्हणून देवाची पूजा अवश्य करा, मन लावून करा. करावी ते पूजा मनेची उत्तम. लौकिकाचे काम काय ते उत्तम पूजा करा, मनोभावे करा. साधना असतील, उदबत्ती धूप बीप असेल तर आनंदच आहे, पण नसेल तरी करावी ते पूजा मनेची उत्तम. लौकिकाचे काम काय ते पूजा करा. मन प्रसन्न राहील, भक्तीला बळ येईल, देवाची तुमची अटॅचमेंट वाढेल. कारण कोणाची सेवा केली तर तो आपल्यावर कृपा करतो. देवपूजा ही देवाची सेवा आहे, तोही आपल्यावर कृपा करतो, त्याची आपली अटॅचमेंट वाढते, देवाची प्राप्ती लवकर होते. रोज सकाळी 10-20 मिनिट का होत नाही, देवाची पूजा अवश्य करावी, ती मनोभावे करावी. शिवाय पूजेचे आणखीन काही प्रकार आहेत. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. ही देवाची पूजा आहे. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपलं कर्मच ईश्वरार्पण बुद्धीने करा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही देवाची खरी भक्ती, देवाची खरी पूजा आहे. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं ही सगळ्यात मोठी पूजा आहे. यापेक्षा दुसरी मोठी पूजा असू शकत नाही. आपलं कर्मच देवाची पूजा म्हणून करा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा. मुखामध्ये देवाचं नित्य नाम ठेवा आणि आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. अर्थात ज्याच्यासाठी कर्म करतात त्याला तुम्ही देव समजा. तात्पर्य जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करणं ही देवाची खरी पूजा आहे. कुणाला फसवू नका, गंडवू नका, नडवू नका, कुणाचं वाईट चिंतू नका, सगळ्याचं चांगलं करा, सगळ्याच्या कामी या, मदतीला या, ही देवाची खरी पूजा आहे. आणि म्हणून या वेगवेगळ्या प्रकारच्या पूजेने देव प्रसन्न होतो. भगवंताची पूजा मनोभावे करा, देवाऱ्यातल्या देवाची करा, जगातील प्राणीमात्राला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. का तुकोबाराने सांगितलंय की वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जगातातील प्रत्येक मनुष्य हा सर्वेश्वर ईश्वर आहे असं समजून त्याला शरण जा, त्याची सेवा करा, मदत करा. हे भक्तीचं खरं वर्म आहे. तरीच कृपा करील नारायण, हेर तो सीन बडबडीची वाणी. प्राणीमात्राला देव समजून शरण गेले ही खरी पूजा आहे. आणि प्राणीमात्राला देव न समजता माणूस समजलं तर देव कधी भेटणार नाही. हे खरं वर्म आहे भक्तीचं. आणि म्हणून विटेवर उभा असलेला विठ्ठल आहे विठ्ठलच, आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसं विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे, विठ्ठल त्याच्याच कृपा करतो, इतर कोणावर नाही. आणि म्हणून जग आणि देवाचे 2 तुकडे करू नका. जग हाच देव, विठ्ठलचा विठ्ठल आहे विठ्ठल, रांगेतली दर्शनाला उभी असलेली माणसं विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे त्याच्यावर देवाची कृपा लवकर होते. आणि म्हणून जगाचे 2 तुकडे करू नका. जग हाच देव. तसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा ना विखिते अवघाची मी. जग हाच देव आहे. जगाला देवातून वेगळं सरकू नका. जग हाच देव. विठ्ठल विठ्ठल उभा तो विठ्ठलच, रांगेत दर्शनाला माणसं उभी तेही विठ्ठलच.
असं समजून जर भजन असेल, असं समजून पूजा असेल, तर देवाची कृपा लवकर होते. अशा प्रकारे देवाऱ्यातल्या देवाची पूजा तर कराच, पण जगतात देव पहा. जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही देवाची खरी पूजा आहे. देवाची तुमची अटॅचमेंट वाढेल, देव लवकर भेटेल. आणि म्हणून चौथा उपाय तुकोबाराय सांगतायत की देवाची पूजने. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाची पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. आता 5वं चरण किंवा 5वा उपाय तुकोबारायने तुळशीच्या प्रदक्षिणा अर्थात तुळशीची सेवा घातली आहे. का बरं इथं तुळस का घालावीशी वाटली? याचं कारण असं आहे की तुळस ही आमचा सर्वात मोठा वसिला आहे. कोणाकडून काम करून घ्यायचं असेल, एखाद्या साहेबाकडून, तर त्या साहेबाच्या बायकोची ओळख काढावी. त्या साहेबाच्या बायकोला आपण मस्का मारावा, आपलं काम झालं म्हणून समजावं. बायको नवऱ्याला विनंती करते, अहो ते माणूस आलाय, त्याचं काम करा ना हो, करा ना हो. बायकोने सांगितलं की नवऱ्याला ऐकावं लागतं. तुळस भले देवाची बायको नाही आहे, देवाची बायको लक्ष्मी आहे, तुळस देवाची बायको नाही आहे, पण तरी तुळस देवाच्या गळ्यात येऊन बसली. लक्ष्मी देवाच्या पायावर आहे आणि ते बळजबरीने आली. मग सर्वस्वे करून सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. आपल्या रूपाचा श्रीमंतीचा अहंकार टाकला, देवाची चरणसेवा केली, तेव्हा देवाने कुठं जागा दिली? पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. देव म्हणाले, माझ्या चरणात बस, माझे पाय धुवून पाय दाब, गुडघ्याच्या वर येऊ नको. गुडघ्याच्या वर आली तर याद रख. लक्ष्मीला अधिकार दिला देवाने फक्त पायात, आणि ते पाय धुवायला. पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. सख्खी बायको देवाची लक्ष्मी, पण कुठं बसवली? गोट्याच्या खाली, गोट्याच्या खाली, तळपायात. पण तुळस कुठं जाऊन बसली? देवाच्या गळ्यात. त्या वृंदेला, आता इतिहास सांगत नाही सगळा, त्या वृंदेला देवाने वर दिला की जिथं तुझा अंतविधी होईल तिथे एक रोपटं उगेल, त्याचं नाव तुळस असेल, आणि त्या तुळशीला मी माझ्या कंठात धारण करेल. तुळशी हारगळा काशे पितांबर. तुळस देवाच्या गळ्यात बसली आणि गळान कान चिटकून आहेत. हे जे लोंबलंय ना, ही बाळी कानाची गळान कान चिटकून आहे, ही गळ्यातली तुळस. तुळशीकडे वशीला लावा, तुळशीची सेवा करा, तुळशीला प्रसन्न करा, आणि तुळशीला हळूच सांगा, तुळशी माई देवाला सांग ना मला मोक्ष द्यायचा, देवाला सांग ना मला संत बनवायचं. हे तुळशीला जर तुम्ही विनवलं तर तुळस गळ्यातच आहे, ती हळू देवाच्या कानात सांगते, देवा ते माझा भक्त आहे ना, तुळशीची सेवा करतो, द्या ना त्याला मोक्ष. देव तुळशीचा ऐकतो. म्हणून तुळस ही वसिला आहे आमचा मुक्तीसाठी. का ती गळ्यात आहे, कानाजवळ आहे, लक्ष्मी चरणावर आहे, तुळस कानाच्या जवळच आहे, हळूच कानात सांगते, देवा द्या ना मोक्ष. तुळस वशिला आहे देवाच्या प्राप्तीसाठी, आणि म्हणून तुळशीची सेवा करा. आमच्याकडं घाणेरड्या कल्पना आहेत की तुळशीची माळ घालायची, ती कशा करता? मटण बंद करण्याकरता. अरे नाही रे बाबा, ते तर खायचंच नसतंय. मटण बंद करण्याकरता तुळशीची माळ नाही. तर तुळशीची माळ कशा करताय? तुळशीची माळ हा पांडुरंगाचा सर्वात आवडता दागिना आहे, म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालायची. तुळशी हार गळा कासे पितांबर. नवऱ्याने बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तिथून पुढे बायकोला पोसवण्याची जिम्मेदारी नवऱ्याची. तसं तुम्ही गळ्यात माळ घातली आणि देह भगवंताला समर्पण केला की तिथून पुढे तुम्हाला पोसवायची जिम्मेदारी पांडुरंगाची, म्हणून गळ्यात माळ घालायची. दुसरं कारण, तुळशीची माळ भगवंताचा सर्वात प्रिय दागिना आहे, म्हणून गळ्यात माळ घालायची. तिसरं कारण, तुळशीच्या माळेचा जाप केला तर तुम्हाला भगवंत प्रसन्न असतो, तुमच्या संसारात राबतो, काय हवं ते देतो. नाथ महाराज म्हणतात, तुळशीचे काष्ट जपमाळ करी, त्याशी प्रसन्न श्रीहरी. तुळशीच्या माळेचा जप करा, तुम्हाला हवे ते मिळेल, देव प्रसन्न असतो. पुढचं कारण, गळ्यात तुळशीची माळ असेल आणि सकाळी तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये गळ्यात माळ घालून स्नान केलं आणि तुळशीचं पाणी अंगावर पडलं तर जगातील सर्व तीर्थाचं स्नान तुम्हाला एका वेळी तुमच्या बाथरूममध्ये घडतं. करिता एक स्नान सर्व तीर्थाचे मार्जन. नाथ महाराज, करिता एकची स्नान सर्व तीर्थाचे मार्जन. तुळशीची माळ गळ्यात घालून जर स्नान केलं तर त्या तुळशीचं जे पाणी अंगावर पडतं त्याने सर्व तीर्थाचं स्नान तुम्हाला घडतं, म्हणून गळ्यात तुळशीची माळ असावी. तुळशीचा नामजप केला, सकाळी उठले, तुळशीला पाणी घातलं आणि तुळशीचा नामजप करत करत तुळशीला प्रदक्षिणा घातल्या, तुमची सगळी पापं जळून जातात, तुमच्या जीवनात अगणित पुण्य येतं, देव तुमच्या घरात नांदतो.
तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते, नवे नवे तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. हो, नाथ महाराज म्हणतात की तुळशी रोपा घालिता उदक, त्याचे हरती महादोष, ब्रह्मादिका न कळे निशेष, जन्म मरण त्या नाही. जन्म मरण त्या नाही. तुळशी करिता नमस्कार, उतरी पार संसार. काय अर्थ होतो याचा? जन्म मरण त्या नाही, उतरी पार संसार म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळतो तुळशीच्या सेवेने. तुळशी वृंदावन दर्शन, त्याची वैकुंठ गमन, याची लटके म्हणे कोण, त्याची आन केशवाची. नामदेव महाराज शपथ म्हणले, तुम्हाला खोटं म्हणाल तर देवाची, त्याला केशवाची शपथ आहे. काय की तुळशी वृंदावन दर्शन, त्याची वैकुंठ गमन. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे, त्या वृंदावनाचं दर्शन घेतो, तुळशीची सेवा करतो, तो वैकुंठाला जातो. मग अजून काय हवंय तुम्हाला? हे तर मिळतंच सगळं. वैकुंठ मिळतं, मोक्ष मिळतो तुळशीच्या सेवेने. पण सर्वात मोठं बघा काय अजून, ज्यावेळेस तुम्ही मरत असताना तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर यम तुम्हाला न्यायला आला, तो अगोदर तुमचा गळा चापून पाहतो, गळ्यात माळ आहे का बघतो. आणि गळ्यात जर माळ असेल तर तो यम मागे सरकतो आणि लाजतो. आणि ती गळ्यातली माळ पाहून म्हणतो, अरे हा तर माझ्या पांडुरंगाचा दागिना आहे, हा माझ्या पांडुरंगाचा दागिना आहे, मी याला कसं नेऊ. तो यम तुम्हाला स्वतः नेत नाही, पांडुरंगाला लाइटनिंग कॉल लावतो आणि पांडुरंग तुम्हाला न्यायला येतो. यम तुमच्या पाया पडतो, निघून जातो. का? तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. मरणसमयी गळ्यात तुळशीची माळ असेल तर यम तुम्हाला नेत नाही, पांडुरंग न्यायला येतो. यम उलट तुमच्या पायाचं दर्शन घेतो, निघून जातो. तुकोबाराय म्हणतात, जयाचे गळा तुळशीच्या माळा, यम पदकमळा वंदित्याच्या. तुमच्या चरणाचं दर्शन घेऊन यम निघून जातो. पांडुरंगाला सांगतो, देवा तुमचं गिऱ्हाईक घेऊन जा. एकदा एक मनुष्य आपल्या जागलीवर, त्याच्याकडे कुत्रा होता आणि कुत्र कुठतर बाहेर गेलं फिरायला. हा मनुष्य आला रात्रीची वेळ, शेतात जागली असायच्या जुन्या जनावराच्या. हा जागलीवर आला, कुत्रं काही दिसलं नाही. झोप आली, तोंडावर पांघरून घेतलं आणि झोपला. पण अर्ध्या तासाने कुत्रं आलं, तो पण त्याला झोप लागली. कुत्रं म्हणलं, कोण झोपलंय बा? कारण कुत्र्यानं पाहिलं नव्हतं. कुत्रं भुंकायला लागलं, खूप भुंकायलं, आणि तोंडावरचं पांघरून काढलं. कुत्र्यानं पाहिलं तर आपला मालक. कुत्रं लाजलं आणि मागं सरकलं. अरे मी मालकालाच भुंकायलं. लाजलं कुत्रं, मागं सरकलं. तसं मरताना यमाने जर तुमच्या गळ्यात माळ पाहिली तर यम लाजतो आणि मागे सरकतो. अरे हा तर माझ्या मालकाचा, पांडुरंगाचा दागिना आहे. यम मागे सरकतो आणि पांडुरंगाला लाइटनिंग कॉल लावतो आणि तुम्हाला घेऊन जा म्हणतो. पांडुरंग येतो आणि तुम्हाला घेऊन जातो. आणि म्हणून तुळशी वृंदावन जयाचे घरी, त्याशी प्रसन्न श्रीहरी, ते वर्जियले यमकिंकरी आज्ञा आहे म्हणून या. आणि म्हणून ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला यम आणि यमाचे किंकर न्यायला येत नाहीत, कारण त्यांना तिथं जाण्याची आज्ञा नाही आहे. माळधारक जर मेला तर त्याला नेण्यासाठी पांडुरंगच येतो, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती करून देतो, नवे नवे मोक्ष देतो. हा तुळशीच्या माळेचा महिमा आहे. आणि ही तुळस स्वतः तर कृपा करतेच मुक्तिदान करण्यासाठी, पण ही भगवंताच्या गळ्यात आहे. आणि गळ्यातला तावीत माणसाच्या सगळ्यात जवळचं, किंवा माणसावर कुणाचा अधिकार असतो त्या गळ्यातल्या तावीताचा असतो. आपण म्हणतो ना, आर ओस के गले में का तावीत आहे. तुमच्या गळ्यात ही माळ म्हणजे देवाच्या गळ्यातलं तावीत आहे. देवावर सगळ्यात जास्त अधिकार माळेचा आहे. लक्ष्मीचा पुन्हा आधी माळेचा आहे, जरी देवाची बायको नसली तरी, कारण ती देवाच्या गळ्यात आहे आणि कानाच्या जवळ आहे. ही हळूच कानात सांगते तुळस देवाला, देवा हे माझं भक्त, याला मोक्ष द्या ना. आणि म्हणून तुळस आमचा सर्वात मोठा वसिला आहे पांडुरंगाला पटवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी. आणि म्हणून तुळशीची सकाळी उठून पाणी घालून, प्रदक्षिणा घालून, तिचं नामस्मरण करून सेवा करा, तुम्हाला भगवंताची प्राप्ती लवकर होईल. आणि हा 5वा उपाय आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाची पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. परमार्थ कडीला जावा यासाठी तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात ही 5 उपाय सांगितली आहेत, 5 साधनं सांगितली आहेत. आता अभंगाच्या दुसऱ्या चरणात राहिलेली 5 साधनं आणि 5 उपाय सांगतायत. आणि महाराज लिहित आहेत, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. 5 पहिल्यात सांगितली आहेत, उरलेली 5 उपाय दुसऱ्या चरणात सांगितली आहेत. तर दुसऱ्या चरणात सांगितलेली 5 उपाय जी आहेत परमार्थ कडीला जावा यासाठी,
त्यातला पहिला उपाय आहे युक्त आहार विहार. अर्थात तुमच्या आहारावर तुमचं नियंत्रण असावं, तुमचा परमार्थ सफल होईल असं तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत आहार तरी सेविजे परियुक्तीचे निमापे मविजे आणि क्रियाजात आचरिजे तयाच स्थिती. साधक योगी यांचा आहार फार युक्त असावा, मर्यादित असावा. जास्त खाऊ नये, निवळ उपाशी राहू नये. आहार मर्यादित असावा. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत आणि अंगाबळ यावे ना तरी क्षुधा जावे का जिभेचे पूर्वी मनोरथ. भोजन करते विकी या तिहिते न लेखी आहारी मित संतोषी माप नसुये. बघा ज्ञानोबाराय काय म्हणतात की जेवण करताना माझ्या अंगाला बळ यावं, माझी भूक जिरावी किंवा माझ्या जिभेचे चोचले पुरावेत यासाठी साधकानं जेवण करायचं नसतंय. आहारी मित संतोषी माप नसुये. साधक हा खाण्यासाठी जगत नसतो, जगण्यासाठी खात असतो. त्याला जगायचं असतं, देवाची भक्ती करायची असते, देव मिळायचं असतं म्हणून खात असतो, मजा करायसाठी खात नसतो. साधक हा करपात्री असावा. साधक हा करपात्री असावा. तुम्ही बघा जैन लोकांमध्ये, जैन लोकांचे जे साधू आहेत ते करपात्री असतात. एखादा जैन साधू एखादा जैनाच्या घरी गेला, असे 2 हाताची वंजळ करतात ते साधू महात्मे आणि त्या माता मावल्या जैनाच्या त्यांच्या हातात ओततात. मग आंब्याचा रस असो, फळं असो, जेवण असो, भाजी भाकरी काही असो, हातात ओततात आणि ते असं त्या वंजळीत तोंड घालून खातात. याला म्हणतात करपात्री. करपात्री शब्दाचा अर्थ वंजळीत बसेल तेवढंच खायचं. आहारी मित संतोषी माप नसवे. जेवताना काटा लावित नाही, मला हेच पाहिजे एवढंच पाहिजे, वंजळीत बसेल तेवढं खायचं. याला साधक म्हणतात. ही साधना कडीला जाते. म्हणून याला म्हणायचं युक्त आहार, बॅलन्स्ड आहार असा. एक वेळेस जेवतो तो योगी, 2 वेळेस जेवतो तो भोगी आणि 3 वेळेस जेवतो तो रोगी. 3 वेळेस जेवतो तो रोगी असतो. रसना अनावरी तुका म्हणे ढुंग वाहे. 3 वेळेस खातील तर तुझ्या ढुंगणाला धार लागेल. तुकाराम महाराज म्हणतात मी नाही, रसना अनावरी तुका म्हणे ढुंग वाहे. 3 वेळेस खाल्लं की ढुंगणाला धार लागेल हे तुकाराम महाराज म्हणतात, कारण तो भोगी असतो. भोगे वाढे रोग. म्हणून 1 वेळेस जेवतो तो योगी, 2 वेळेस जेवतो तो भोगी, 3 वेळेस जेवतो तो रोगी आहे. साधकानं एकच वेळेस जेवावं, कारण अतिजेवणानं झोप येते, मेंदू डिप्रेशनमध्ये जातो, साधना कडीला जात नाही, मनुष्य सारखा लोळत राहतो. निवळ उपाशी राहणं चांगलं नाही आहे, अति खाणंही चांगलं नाही आहे. आहार मर्यादित असावा. पळी बेसनात फिरली का आणि श्रीखंडात फिरली काय तिला सुखदुःख होत नाही. तसं जेवण करताना तुम्ही काही खा, तुम्हाला सुखदुःख होऊ नये. रसस्वाद झाला तर होऊ द्या, पण सुखदुःख होऊ नये. ते पळीसारखं राहावं. अन्न कधी चव घेऊन खाऊ नये. जे समोर आले ते गटागटा खाऊन मोकळं व्हावं. आणि म्हणून बघा ज्ञानोबाराय म्हणतात की श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नियमन करते ते सहस्र जा कवळीती विषयी आहे. वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे कैशेनी नासून निपजे वृक्षात आहे. ते उदकाचे निबळे अधिके आडवेनी अंगे फाके तसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. तसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. रसना म्हणजे जीभ. तसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. तुमच्या विषय वासना जर कशाने बळावत असतील तर ते जिभेच्या चोचल्याने. आणि म्हणून आपल्याकडे मन आहे, याला इगार आठवायली. चांगलं चुंगलं खायला लागला तर माणसामध्ये याला इगार आठवायला लागली. तसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. एरा इंद्रिया विषय तुटे परंतु नियमो न ये रस हटे. हो, इतर इंद्रियाला तुम्ही नियमन केलंय पण जिभेला नियमन केलं नाही. नियमो न ये रस हटे. जिभेला आवर घाला, मग तुम्ही कुणी असा. हो, साधक असा, साधा मनुष्य असा, जिभेला आवर घाला, अन्यथा तुमचं वाटोळ होणारच. जीभ चरायला खायला स्वैर सोडू नका. तुम्ही बघा, हे आम्ही कीर्तनकार लोक अनेक ठिकाणी आम्हाला कीर्तनाला जावं लागतं. संध्याकाळी मुक्काम पडतो आणि लोकांची इच्छा असती महाराजांना आमच्या घरी यावं, महाराजांना आमच्या घरी यावं, आमच्या घराला पाय लावा, आमच्या घराला पाय लावा. आता आम्ही एखाद्याच्या घरी गेलो मग त्या बाईला वाटतं माता माईला महाराज पहिला कीर्तनकार पहिल्यांदा आलेत, कीर्तनकार पहिल्यांदा आलेत. ती करती बोला गुलाबजामुन. महाराज गटागटा हाणतो. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावी मुक्काम, कुठं जेवायला गेला, बाईला वाटतं महाराज पहिल्यांदा आलेत, महाराज पहिल्यांदा आलेत. ती करती बासुंदी, महाराज गटागटा हाणतो. तिसऱ्या गावाला गेले, महाराज पहिल्यांदा आलेत, कीर्तनकार पहिल्यांदा आलेत. ती करती भजे, कुरड्या, पापड्या.
महाराज गटागटा हाणतो. चौथ्या गावाला गेला, बाई बांधती बुंदीचे लाडू, महाराज गटागटा हाणतो. महाराजचं पोट फुगतं एवढं मोठं होतं आणि महाराज कीर्तनात उभा राहतो, डेअरीवर हात फिरवतो आणि म्हणतो ही आमची श्रीमंती आहे. नानाबारा म्हणतात याद रख, याद रख, तू कुणी असो, कीर्तनकार असो नाही तर साधा माणूस असो, याद रख, जीभ चरायला मोकळी सोडू नकोस. रसना अनावरी तुका म्हणे ढुंग वाहे, किंवा मानसी विषय पोके रचनेद्वारे तुझं पतन होईल म्हणले. जीभ चरायला सोडू नको, मानसी विषय पोके रचनेद्वारे, आणि विषय पोचले की तुझं पतन होईल. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसनी पतन गिमसित पावे. जिभेच्या चालण्यातून विषय पोचतात, विषय पोचले की येसने पतन गिमसित पावे. विषयाचं चिंतन ध्यान केलं तर तुझं पतन होईल म्हणले. परमार्थकडे जायचं नाही म्हणून जिभेला आवर घाला. युक्त आहार, आहार हा मर्यादित असावा, बॅलन्स्ड असावा. जीभ चरायला मोकळी सोडू नका. आणि म्हणून इथं विशेषतेने ज्ञानोबांनी जोर दिलाय की आहार संतुलित असावा आणि तो शुद्ध शाकाहार असावा. एरवी तरी पायी स्वभाववृद्धीची ठाई, आहारा वाचुनी नाही बळे आहे तो. मुखामध्ये भगवंताचं नाम, सज्जनाची संगती आणि शुद्ध शाकाहार या 3 गोष्टींनी तुमचा सत्वगुण वाढतो आणि सत्वगुण देवाची प्राप्ती करून देतो. विपाय वाढे सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध, एरा दोघे ओकद ये राहते. शुद्ध शाकाहाराने सत्वगुण वाढतो, सत्वगुण देवाची प्राप्ती करून देतो. मग शुद्ध शाकाहार असावा आणि तो सीमित असावा, बॅलन्स्ड असावा, मर्यादित असावा. म्हणून जिभेला आवर घाला. ज्याने जिभेला आवर घातला त्याचा परमार्थ लवकर सफल होतो. प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला आत्मज्ञान मिळावं यासाठी भगवान शंकराकडे पाठवलं. लक्ष्मण आत्मज्ञानासाठी येत आहे हे भगवान शंकरानं ओळखलं. भगवान शंकर विवस्त्र झाले, अंगावरचे कपडे फेकले, एका हातात जीभ धरली आणि एका हातात लघवीची जागा धरली आणि उभे राहिले. लक्ष्मण गेला आणि बघतो तर त्याला हा प्रकार किळसवाना वाटला. तो तसाच परत आला आणि देवाला म्हणतो, रामचंद्राला, देवा काय हा किळसवाना प्रकार, असला कसला देव, उघडा नागडा झाला आणि एका हातात जीभ धरली, एका हातात लघवीची जागा धरली. बरोबर रामचंद्र म्हणाले, अरे लक्ष्मणा, तुला भगवान शंकराने आत्मज्ञानच शिकवलं. म्हणजे कसं काय? म्हणजे त्यांनी इशारा केला की जो आपल्या जिभेला आणि लघवीच जागेला आवर घालतो त्याला लवकर आत्मज्ञान होतं. आणि म्हणून जिभेला आवर घाला, जीभ चरायला मोकळी सोडू नका. जिभेला आवर घाला. श्रोत्रादी इंद्रियावरती परी रसने नियम न करती, ते सहस्रदा कवळीती विषयी. हे उदकाचे निबळे आधी की आडवेनी अंगे फाके, त्याचा मानसी विषय पोके रसनेद्वारे. जीभ चरायला मोकळी सोडू नका. सीमित, बॅलन्स, युक्त आहार घ्या. युक्त आहार, विहार. पुढचा मुद्दा विहार. हो, विहारही अति चालणं चांगलं नाही, सारखं जागेवर बसून राहणंही चांगलं नाही. मपिला बोली बोलीजे का मितला पावली चालीजे, निद्रेही मान दीजे अवसरी एके. मपिला बोली बोलीजे का मितला पावली चालीजे, मितला पावली चालीजे. अति चालणं चांगलं नाही, अति बसून राहणंही चांगलं नाही. साधकानं योग्यानं कामापुरतं चालावं, कामापुरतं बसावं. कुठल्या गोष्टीचा हट्ट नको, तो साधक नसतोच. तो त्याच्या क्रिया बॅलन्स्ड असाव्यात, युक्त असाव्यात. आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. आहारयुक्त असावा, विहारयुक्त असावा, अर्थात मर्यादित चालणं असावं. अति चालणं चांगलं नाही, निवळ बसून राहणंही चांगलं नाही. सारखा व्यायाम करणं चांगलं नाही, निवळ व्यायाम न करणंही चांगलं नाही. आजकाल बघा तुम्ही पेपरात, टीव्हीवर बातम्या येतात, अमका ॲथलेटिक पहिलवान जिम करताना हार्ट अटॅक येऊन मेला. एक्सेसिव्ह एक्झरसाइज, एक्सेसिव्ह एक्झर्शन, अटॅक येतात, मरतात. अतिरेक नको. कुठलाही व्यायाम, कुठलंही चालणं अति नको. सारखं बसून राहणं चांगलं नाही, सारखं चालणंही चांगलं नाही. निवळ व्यायाम न करणं चांगलं नाही, सारखं व्यायाम करणं चांगलं नाही. दोन्ही घातक आहे. बसून राहायला रोग होतात, खूप व्यायाम केला अटॅक येतात. म्हणजे जसं आहार तसा विहारही संतुलित असावा, युक्त असावा, बॅलन्स्ड असावा. साधना लवकर सफल होईल, परमार्थ कडीला जाईल. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. पुढचा मुद्दा आहे किंवा उपाय आहे, नेम इंद्रियासी सार. इंद्रियाला नियमन करा. इंद्रियाला नियमन करा. इंद्रिय विषयातून काढा आणि भगवंताशी जोडा. इकडचं दारं इकडं मोडायचं. समजा तुम्ही ज्वारीला पाणी देत आहेत, एक वाफा किंवा एक वासारी
पाण्यानं भिजली, आता त्या वसारीचं पाणी मोडा आणि कोऱ्या वसारीला सोडा, इकडचं दारं इकडं मोडा. विषयात धावणारी इंद्रिय भगवंताच्या दिशेने त्यांना वळवा. याला म्हणायचं नेम इंद्रियासी सार. जिभेला म्हणायचं घी घी माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मनात येत धाव घेई, राही विठोबाचे पायी. याला म्हणायचं नेम इंद्रियासी सार. तुकोबाराज बोलतात, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुकोबाराने एका अभंगातून इंद्रियांना नियमन कसं घालून द्यावं, त्यांना संसारात काढून पांडुरंगाशी कसं जोडावं, याची युक्ती सांगितली आहे. महाराज म्हणतात की घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. वाचे तू इतर काय वाचड बोलूच नको ग, तू काय बोल, विठ्ठलाचं नाम बोल. तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. पांडुरंगाचं रूप पहा, तोंड निहाळा, डोळ्यानं दुसरं काही घाणेरडं बघू नका. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. कानानं तुम्ही हरिकीर्ती ऐका, पांडुरंगाचं भजन ऐका, नामस्मरण ऐका. तोंडाने नामस्मरण तर घ्या, पण कानाने ऐका. प्रत्येक इंद्रियाला मनात येते धाव घे, राही विठोबाची पायी. प्रत्येक इंद्रियाला बांधलंय, संसारातून काढले, पांडुरंगाच्या चरणावर, पांडुरंगाच्या सर्व इंद्रियामध्ये त्यांना गुंतवून टाकले. आणि याला म्हणतात इंद्रिय विषयातून काढून पांडुरंगाशी जोडणं. याला म्हणतात नेम इंद्रियासी सार. परमार्थ युक्त हार विहार, नेम इंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहुभाषण. पुढचा उपाय आहे नसावी बासर निद्रा. अतिशय आघोरी झोप नसावी. हो, झोपला तर 15-20 तास उठूच नाही. एक तर उशिरा झोपायचं आणि कव्हारं झोपायचं, उठायचंच नाही. ही बासर निद्रा आहे. दीर्घकालीन झोप नसावी. अति झोप नाही चांगलं नाही, सारखं जागरण नाही चांगलं नाही. कारण जो झोपतच नाही त्याचं शरीर नसतेच, शरीर त्याचं नसतेच, तो जिवंतच राहत नाही. म्हणून शरीराला झोपही आवश्यक आहे, पण ती झोप मर्यादित असावी. सारखं झोपणं चांगलं नाही, सारखं जागं राहणं चांगलं नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की मपिला बोली बोलीजे का मितला पावली चालीजे, निद्रेही मान दीजे अवसरी एके. निद्रेही मान दीजे अवसरी एके. झोपेलाही महत्त्व द्या. आणि म्हणून बघा सप्ताह असेल 7-8 दिवस, तर रात्रंदिवस माणसं त्या सप्त्यातले जागेच असतात. सप्ताह संपले सगळेच बिमार पडतात. सर्दी पडसं खोकलं का हो, सप्त्यात जागलो, सप्त्यात बिमार पडलो, लय रखरख झाली, लय दवदव झाली. ज्ञानोबा सांगतात ना निद्रेही मान दीजे अवसरी एके. काही ॲटम कमी करा किंवा बारीबारीन करा, पण झोप घ्या ना 7-8 तासाची. नियम मोडला, शरीर तुम्हाला हिसका देणार. मग ते सप्ताह असं नव्हतं काही असो, ज्ञानोबाने सांगितलं निद्रेही मान दीजे अवसरी एके. मग सप्ताह ते बारीबारीन जागा, सारखं जागू नका, दुःख नाही येईलच तुम्हाला. सारखं झोपणंही चांगलं नाही, सारखं जागा राहणंही चांगलं नाही. मर्यादित असावं. झोप आवश्यक आहे. 7-8 तासाची झोप आवश्यकच आहे. तो योगी असो, साधक असो किंवा साधारण जीव असो, झोप आवश्यक आहे. पण अति झोप नको आहे, निवळ जागा राहणंही चांगलं नाही. निद्रेही मान दीजे अवसरी एके. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहुभाषण. ही निद्रा जी आहे यांनी शरीरातले धातूचा बॅलन्स राहतो. जे काही 7-8 प्रकारचे धातू आहे शरीरात, यांचा बॅलन्स टिकण्यासाठी, आणि या बॅलन्समुळं, धातूच्या बॅलन्समुळं, संतुलनामुळं आमची रेजिस्टन्स पॉवर वाढते, प्रतिकारशक्ती वाढते आणि आम्ही बिमार पडत नाहीत. आणि मग झोप नसल्यामुळं या धातूचा बॅलन्स जातो आणि मनुष्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मनुष्य लवकर बिमार पडतो. म्हणून झोप अति आवश्यक आहे. जो नियमित झोप घेतो, सफिशियंट झोप घेतो, अति नाही पण सफिशियंट झोप घेतो, तो सहसा बिमार पडत नाही, त्याचा रेजिस्टन्स टिकून असतो. झोप आवश्यक आहे. साधकानं झोपावं, पण अति झोपू नये, सारखं जागर राहू नये. नसावी बासर निद्रा. आणि शेवटचं बहुभाषण. अतिशय वाचाळवाणी नसावी, बडबड करू नये. बहुभाषण नसावं. सारखं मुकरानंही चांगलं नाही, सारखं बडबड करणंही चांगलं नाही. आणि मग ज्ञानोबा बोलतात की मपिला बोली बोलीजे का मितला पावली चालीजे, निद्रेही मान दीजे अवसरी एके. यातलं पहिलं घ्या, मपिला बोली बोलीजे. मपिला बोली बोलीजे म्हणजे मोजकं बोला, कामापुरतं बोला. अति बडबड करणं चांगलं नाही, निवड मुकं राहणंही चांगलं नाही.
मोजकं बोला, पण ते गोड बोला, रसाळ बोला. साचे आणि मवाळ, मी तुले परिसरळ. बघा, मी तुले परिसरळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे. गोड बोला, मोजकं बोला. का पतिव्रते आले वार्धक्य जैसे. गंगापायी असले का पतिव्रते आले वार्धक्य जैसे. ज्ञानोबा आहे. एखादी पतिव्रता आहे आणि तिला म्हातारपण यावं. आधीच पतिव्रता आणि म्हातारी झाली, ती किती प्रेमळ आणि हळूवार हळूवार बोलेल. या, कधी आले आपण, कुठले आपण, काय काम काढलं, बसा ना, काय हवंय तुम्हाला, बरं बरं करू आपण. का पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रता आणि म्हातारपण आलं, तिचं बोलणं किती प्रेमळ मवाळ असेल, तितकं दैनंदिन जीवनात तुमचं आमचं बोलणं प्रेमळ आणि रसाळ असावं, ही ज्ञानोबारायाची अपेक्षा आहे. आणि याला तुकोबाराय म्हणतात बहुभाषण नको, अर्थात संतुलित भाषण असावं. जीवनात मौन यावं. मौनानं देव भेटतो. हो, ज्ञानोबाराय बोलले, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. जीवनात मौन यावं. मौनानं देव भेटतो. मौन या शब्दाचा अर्थ होतो तोंडानं देवाचं नाव घेत घेत मौन या शब्दाचा अर्थ होतो तोंडानं काही न बोलता, तोंडानं काही न बोलता मनातल्या मनात रामनामाचा जाप करणं म्हणजे मौन. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. मौन पाळणं म्हणजे काय? तोंडानं एक शब्दही बोलायचा नाही, पण हृदयात मनात रामनामाचा सारखा जाप चालू आहे. अतिशय दृढ मौन. श्री रामकृष्ण नामस्मरण. नाथ महाराज मौनाची व्याख्या, अतिशय दृढ मौन श्री रामकृष्ण नामस्मरण. खरं मौन, दृढ मौन काय? तोंडाला कुलूप लावायचं आणि मनाने रामनामाचा मानसिक जाप करायचा. याला ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी, धरोनी श्री हरी जपे सदा. आणि जर तोंडालाच कुलूप लावले आणि आज जर हृदयात रामनामाचा जाप नसेल तर नाथ महाराज म्हणले काय करावे ते मौन, दाही दिशा हिंडे मन. थोबाडाला कुलूप लावलेस पण तुझं मन दाही दिशेला हिंडते, त्या मौनाला काय चवाली. मग तोंडाला कुलूप तर लाव, पण मनाला रामनाम घ्यायला लाव, हे खरं मौन आहे. आणि या मौनानं देव भेटतो. जीवनात मौन यावं. प्रत्येक साधकाच्या जीवनात मौन यावं, देव लवकर भेटतो. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. मग म्हणून भजसी ती तुली माव, दिससी ती तुली वाव भजो काही. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. आदेवा मौन आहे तुझं, ब्राह्मणाचं राशी नाव आहे म्हणले, आता काय बडबड करू म्हणले, तुझं नावच मौन आहे आणि तुझ्या प्राप्तीसाठी मी बडबडीने तुला कसा प्राप्त करेल म्हणले. ज्याचं नाव मौन आहे त्याला मौनाने प्राप्त करता येतं. तुझं नाव मौन तर मी बडबड करून तुला कसा प्राप्त करेल म्हणले. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. देवा तुझं नाव मौन आहे तर मी मौनानंच तुला प्राप्त करेल आणि मौनानं देव भेटतो. साधक नवीन नवीन, जसे तुम्ही तांदूळ शिजायला टाका, तांदूळ आदनात कच्चे तो पण टनाटन उड्या मारतात, तसा साधकही परमार्थात टनाटन उड्या मारतो नवीन नवीन. पण ते तांदूळ शिजत गेले की त्याचा गाळ होतो, बुडाला बसतात. तसे साधक परिपक्व झाला की त्या तांदळासारखा गाळ होतो, बुडाला बसतो. गाळ व्हावं, बुडाला बसावं. जीवनात मौन यावं, टनाटन उड्या मारू नये, मौनानं देव भेटतो. आणि म्हणून ही उरलेली 5 उपाय तुकोबाराने दुसऱ्या चरणात सांगितलेत. युक्त आहार विहार, नेमेंद्रिय सिसार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण, असे एकूण 10 उपाय सांगितलेत. आणि हे 10 उपाय आपल्या जीवनात आणणं म्हणजे खरा परमार्थ. आणि परमार्थ हे महाधन आहे. आणि परमार्थरूपी महाधनानं तुम्ही देवाचे चरण जोडता, ह्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, पावाया जतन, हे उपाय लाभाचे. आणि मग हे सगळं करत असताना महाराजालाच तुमची काळजी वाटली की मी विरक्ती धारण केली, उदास झालो, शेतात जाऊन बसलोय, चिंतन करतोय एकाग्र चित्तानं, मग खायचं प्यायचं काय? तर तुकोबाराय म्हणले काळजी करू नको. 4थ्या चरणात देह समर्पिचे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगावा तुका म्हणे आनंद. तू देवावर भार घाली देवा, न लगे देश डोई घ्यावा. हो, जसं लहान लेकरू आपल्या आईच्या मांडीवर झोपतं आणि त्याच्या भरणपोषणाची जिम्मेदारी आईची. ती आई काही करो, 1 महिन्याचं तहानं बाळ आईच्या मांडीवर झोपले, ती काळजी आईला. तसं तुम्ही विरक्त झाले ना, आता तुमच्या भरणपोषणाची जिम्मेदारी देवाची. आणि मग तुकोबाराय बोलले की देह समर्पिचे देवा, भार काहीच न घ्यावा. तुम्ही विरक्ती धारण करून जर नामस्मरणाला लागले, चिंतनाला लागले, तर तुमच्या भरणपोषणाची जिम्मेदारी देवाची. तशी एरवी देवाचीच आहे. दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जाण दैवयोगी. आणि म्हणून भरणपोषणाची काळजी करू नका. विरक्ती धारण केली
तर काय खावं, तर ही जिम्मेदारी देवाची. फक्त देवावर भार घाला, देह देवाला समर्पित करा. हां, देव तुमच्या भरणपोषणाची काळजी करतो, तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. आणि म्हणून देह समर्पित देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका मने आनंद. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. अर्थात तुम्ही